हॅलो माय डिअर स्टुडंट. आपलं पुन्हा स्वागत आहे पी-पी मास्टर या तुमच्या चॅनलवर, जिथे अभ्यास होतो ट्रिकच्या मदतीनं. या अगोदर इंग्लिश ग्रामर आपण ट्रिकच्या मदतीनं स्टडी केलेला आहे. जर तुम्ही नसेल बघितलं, तर वेट कसला करताय? प्लेलिस्ट रेडी आहे. आज आपण घेऊन आलो आहोत इयत्ता 10वीच्या मराठी प्रश्नपत्रिकेतील सर्वात महत्त्वाचे आणि स्कोरिंग टॉपिक्स. हे टॉपिक्स तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये फुल मार्क्स मिळायला मदत करतील हे पक्कं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग स्टार्ट करूया. बघा तुम्ही कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन करत असाल ना, तर तुम्हाला त्याचा सिलेबस माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सिलेबस आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, की काय अभ्यास करायचं, जेणेकरून तुमचं काम खूप सोपं होऊन जातं. जेवढं तुम्ही स्मार्टली प्रिपेअर कराल, तेवढा तुम्हाला अभ्यास पण कमी करावा लागेल आणि तुम्हाला मार्क्स पण त्यांच्या कंपॅरिझनमध्ये जास्त मिळतील. असंच मराठीचं तुम्हाला पहिलं डिटेल एनालिसिस सांगतो, की कुठले-कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना कसं स्टडी करायचं, म्हणजे कमी वेळामध्ये, कमी अभ्यासामध्ये तुम्ही जास्त मार्क्स तुम्हाला मिळतील. पहिलं तर स्टार्ट होतं. याच्यामध्ये स्टार्ट होतं ते म्हणजे सुरुवातीला समजून घ्या सगळे कुठले-कुठले घटक आहेत. घटकमध्ये कुठले-कुठले टॉपिक्स आहेत जे इम्पोर्टन्स आहेत आणि ते तुम्हाला करायचे आहेत. ओके. तर कुठले-कुठले इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण वन बाय वन त्यांना स्टडी करूया. आता पहिला घटक आहे गद्य. गद्य किती मार्क्ससाठी आहे? 18 मार्क्ससाठी आहे. तर गद्य म्हणजे काय? गद्य म्हणजे चॅप्टर्स जसं आपण त्यांना धडे म्हणतो. तर हे धड्यांवरती प्रश्न एकूण धडे किती मार्क्ससाठी येणार आहे? तर 18 मार्क्ससाठी येणार आहे. आता पुढच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला सांगणार आहे मी, की या गद्यामधलं काय-काय स्टडी करायचं, 18 मार्क्सचं विभागणी कसं केलेलं आहे, तर त्याचं टेन्शन घेऊ नका. नंतर आहे पद्य. आता पद्य म्हणजे काय असतं, तर पद्यामध्ये म्हणजे असतात पोएम्स. तर पोएम्सला टोटल किती मार्क्स आहेत? 16 मार्क्स आहेत. डोंट वरी याचं पण तुम्हाला मी क्लासिफिकेशन देणार आहे, की 16 मार्क्स कसे डिव्हाईड झालेले आहे. नंतर आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन आहे 6 मार्क्ससाठी. स्थूल वाचन म्हणजे काय असतं, तर तुम्ही बुक बघितल्यानंतर तुम्हाला कळेल, की स्थूल वाचनमध्ये काही मजकूर किंवा काही चॅप्टर्स एक्स्ट्राचे दिलेले आहेत. ते तुमचं वाचन क्षमता किंवा तुमची समजण्याची अंडरस्टँडिंग पॉवर वाढावी म्हणून तुम्हाला दिलेले चॅप्टर्स आहेत. तर हे पण किती मार्क्ससाठी आहे, तर 6 मार्क्ससाठी आहे. ओके. याच्यानंतर बघा भाषा अभ्यास आहे. भाषा अभ्यास आहे 16 मार्क्ससाठी. भाषा अभ्यास म्हणजेच काय? तर भाषा अभ्यास म्हणजेच आहे ग्रामर. ओके. ज्यावेळेस तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगेल ना मी, त्यावेळेस तुम्हाला सांगेल की ग्रामरचे कुठले-कुठले टॉपिक करायचे. पूर्ण ग्रामरचं पुस्तक घेऊन बसायचं नाही. जे इम्पोर्टंट टॉपिक आहे, जे विचारतं ते तेवढंच करायचं. बाकी जास्त गाढवपणा करायचा नाही. नेक्स्ट उपयोजित लेखन. उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल्स आहेत. आता कुठले-कुठले रायटिंग्स आहे, कुठल्या ऑप्शनला आहे, कुठले परफेक्ट आहे, कुठले तुम्हाला चांगले जमतात. फक्त तेवढंच करायचं, बाकीचं करायचं नाही. उपयोजित लेखन म्हणजेच म्हणजेच काय तर रायटिंग स्किल आहे. म्हणजे रायटिंग स्किल आहे. उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल आहे. फाईन. नेक्स्ट बघूया आता हे टोटल सगळ्या मार्क्सचे डिव्हिजन कसं केलेलं आहे हे बघूया आपण. बघा 18 मार्क्सचं जे डिव्हिजन आहे ते कसं केलेलं आहे बघा. याच्यामध्ये पठित उतारे आणि अपठित उतारा आहे. आता यांचं काय मीनिंग आहे? पठित म्हणजे ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. म्हणजे असा उतारा तुम्हाला इथे दिसेल, जो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. अपठित म्हणजे काय असतं? तर अपठित म्हणजे असा उतारा आहे, जो तुमच्या बुकमध्ये नाही दिलेला. एक्स्ट्रा दिलेला म्हणजे बाहेरचा उतारा आहे. आता याच्यावरती प्रश्न काय बघा, आकलन कृती आणि स्वमत. आकलन कृती म्हणजे काय? हे पूर्ण क्वेश्चन्स हे ॲक्टिव्हिटी बेस्ड असतात. जसं ॲक्चुअली आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू, तेव्हा तुम्हाला कळेल की कुठले-कुठले ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. नंतर स्वमत. स्वमत म्हणजे जसं पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन इंग्लिशमध्ये तुम्ही असतो क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला माहिती आहे. तसं स्वमत मराठीमध्ये पण असतं. स्वमत म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं असतं. खूप सिंपल असं 3 मार्क्ससाठी दिलेले तुम्हाला आपलं स्वतःचं पर्सनल रिस्पॉन्स लिहायचं असतं. अपठित उत्तरामध्ये पण अपठित उतारा जो आहे याच्यामध्ये पण आकलन कृती आहे. सिंपल ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात. ओके. आता हे झालं गद्य विभाग. गद्य विभागामध्ये टोटल 18 मार्क्सची विभागणी कसं केलं हे तुम्हाला कळलं. पठित उतारे आहे आणि अपठित उतारे आहेत. सिंपल आहे. सोपं आहे. अगदी सोपे-सोपे क्वेश्चन आहे. खूप इम्पोर्टंट आणि खूप ईझी असं ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात. ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर स्टडी करू त्यावेळेस तुम्हाला मी ते सांगेल. नेक्स्ट आहे बघा पद्य विभाग. पद्य विभाग हा किती मार्क्ससाठी आहे? तर पद्य विभाग हा 16 मार्क्ससाठी आहे. आता याच्यामध्ये पण आहे बघा. याच्यामध्ये पण काय काय आहे? पठित गद्य आहे. बघा पठित गद्य आहे. पठित गद्य म्हणजेच काय? तर पठित गद्य म्हणजे तुम्हाला हे तुमच्या टेक्स्टबुकमध्येच पोएम आहे. आकलन कृती ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. कविता शब्दांचे अर्थ लिहायचे असतात तुम्हाला आणि काव्यसौंदर्य कृती असते. तर काव्यसौंदर्य म्हणजे काय, की जे तुम्हाला पोएम देतील आणि पोएममधला एखादा भाग देतील तुम्हाला आणि त्याचं काव्यसौंदर्य लिहायला येतं. तर हे कसं लिहायचं असतं?
तर काव्यसौंदर्य म्हणजे त्याच्या कवयित्री त्याच्यामधून काय सांगतो, काय भावना आहेत, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं असतं. पद्य, मुद्दे, कृती. आता इथं तुम्हाला जसं इंग्लिशमध्ये ॲप्रिसिएशन असतं ना, तर जसं ॲप्रिसिएशन असतं तसंच मराठीमध्ये पण हे एक तुम्हाला ॲप्रिसिएशन टाइप एक क्वेश्चन असतो. थोडासा वेगळा असतो, पण ॲप्रिसिएशन सारखंच आहे. ते तुम्हाला ज्यावेळेस आपण एकदा स्टडी करू त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. नंतर आहे स्थूल वाचन. ओके, स्थूल वाचन हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं किती मार्क्ससाठी आहे? 6 मार्क्ससाठी आहे. भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला व्याकरणाचे वाक्यप्रकार ओळखा एक आहे. की तुम्हाला वाक्यप्रकार ओळखायचं आहे, वाक्य रूपांतर करायचं आहे, म्हणजे कुठले वाक्य आहेत, प्रश्नार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य, कुठले वाक्य, तर ते तुम्हाला वाक्यप्रकार ओळखायचं आहे. नंतर हे वाक्यप्रचार आहे. हे टोटल तुम्हाला 8 मार्क्ससाठी आहे. नंतर नंतर बघा शब्दसंपत्ती आहे. शब्दसंपत्ती म्हणजे काय? मग समानार्थी शब्द असेल, समानार्थी शब्द, ओके. विरोधार्थी. समानार्थी म्हणजे सिनोनिम्स असतं. विरोधार्थी म्हणजे अँटोनिम्स असतं. तर ते तुम्हाला लिहायचं असतं मराठीमध्ये. लेखन नियम आहे. जसं मराठीमध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असतं, स्पॉट द एरर असतं, तसं लेखन नियमाचे म्हणजे जे पण मराठीचे वाक्य दिले ते बरोबर आहेत का? किंवा एखादे तुम्हाला शब्द देतात, वर्ड्स देतात, ते बरोबर आहे का? कुठलं त्याचं स्पेलिंग बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं असतं. फायनली विरामचिन्ह आहेत. विरामचिन्ह म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे कॉमा आहे. कॉमा असतो, फुल स्टॉप असतं. तसं मराठीमध्ये पण असतं. स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम. तर हे सगळं तुम्हाला एकदाच करायचं, परत करायचं नाही. एकदा केलं की तुम्हाला प्रत्येक एक्झामला ते प्रिलियम असू दे किंवा फायनल एक्झामपर्यंत तुम्हाला ते इझिली त्याचे मार्क्स, फुल मार्क्स तुम्हाला मिळतील. फाईन. नंतर बघा उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल आहे. तर रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला पत्रलेखन तुम्हाला माहिती आहे औपचारिक पत्र असतं आणि अनौपचारिक असतं. औपचारिक म्हणजे फॉर्मल लेटर, इन्फॉर्मल लेटर ते तुम्हाला माहिती आहे. सारांश लेखन असतं, समरी रायटिंग असतं. नंतर जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे. तर यांच्यापैकी कुठल्याही 2 कृती तुम्हाला सॉल्व्ह करायच्या. आता तुम्ही हे ठरवायचं की तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर सोपं वाटतं, जाहिरात लेखन, बातमी लेखन की कथा लेखन आणि ते तुम्हाला लिहायचं. लेखन कौशल्य निबंध, प्रसंग लेखन, आत्मकथा आणि वैचारिक निबंध यांच्यापैकी तुम्हाला कुठलेतरी एक सॉल्व्ह करायचं असतं, एक लिहायचं असतं. फाईन. इथे तुम्हाला टोटल 80 मार्कचं डिव्हिजन तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण वन बाय वन आपण सुरुवातीला आपण इथून स्टार्ट करूया. आपण पहिलं भाषा अभ्यास म्हणजे जे पण व्याकरणाचे टॉपिक आहे, ग्रामर टॉपिक्स हे फर्स्ट फिनिश करूया. त्याच्यानंतर गद्य, पद्य, स्थूल वाचन आणि रायटिंग स्किल्स आपण भाषा अभ्यासानंतर आपण रायटिंग स्किल करूया आणि रायटिंग स्किलनंतर आपण मग गद्य, पद्य आणि स्थूल वाचन हे स्टडी करूया. तुम्हाला वन बाय वन जे इम्पोर्टंट ग्रामर टॉपिक्स हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये, वन शॉट व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल. तुम्ही फक्त तेवढं आणि तेवढंच प्रिपेअर करायचं आहे. बस त्याच्यानंतर जास्त अभ्यास करायची गरज नाही. तेवढ्या अभ्यासामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके, फाईन. चलो बाय देन. टेक केअर. बाय बाय.